मिरज तालुक्यातील जानराववाडी बेळंकी मार्गावर आज सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या जनसंवाद यात्रेदरम्यान विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या ताफ्यावर अज्ञात दुचाकीस्वार तरुणांकडून दगडफेक करण्यात आली आहे। ही घटना सायंकाळी 6च्या सुमारास घडली असून MS-10 EJ 9600 या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकारानंतरही आमदार नायकवडी यांनी प्रसंगावधान राखत नियोजित दौऱ्यासाठी पुढे प्रस्थान केले। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। या ताफ्यात तासगाव कवठेमंकाळ तालुक्याचे नेते माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, देवजी साळुंके, महादेव दबडे, सुलेमान मुजावर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सध्या या घटनेचा मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे। कवठेमंकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट। वो लोग हे लोग घेतो तिखंड घेतो। सुलेमान भाई जरा हात काढा, दिसते थोडा काय अडचण। ओ दादा जरा गाडी पुढे घ्या, जरा गाडी पुढे घ्या। पण जाने क्या नहीं आगे तू गाड़ी में मैं गाड़ी में आगे गाड़ी में नहीं पण आगे भाई साहेब त्यांच्याकडे हो तेलम पण